तर फायनली मित्रांनो आपल्याला युटर्न भेटलाय आणि होय ठोकला असतो नाही निसा आले ना पुष्पा कसे हो मित्रांनो. एक सीन झालाय मोठा. आम्ही तिकीट ऑलरेडी 1100 रुपयाची 3 तिकीट काढली होती. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज मित्रांनो चाललोय पुष्पा 2 पिक्चर बघायला. तर तुफान गर्दी आहे रोडनं मित्रांनो. तुम्ही तर सर्वांनी बघितलाच असेल पुष्पा 2. आम्ही बघितलाय पण आणखीन एकदा बघायची इच्छा झाली म्हणून मित्रांनो चाललोय आम्ही. कारण गावाकडला एक मित्र आलाय का बघा, हा मिट्टू हे आलाय मित्रांनो. तर गेली रोड मिट्टू सिग्नल सुटलाय. काय तर प्रॉब्लेम झालाय वाटतं मित्रांनो वाघोलीमध्ये. कारण वाघोलीमध्ये पूर्ण पोलीसच आहेत आणि फुल बंदोबस्त आहे मित्रांनो नगर रोडला पूर्ण. तर चाललं मित्रांनो आपण आज फिनिक्स मॉलला चाललो पिक्चर बघायला. तर स्क्रीन वगैरे मस्त आहे मित्रांनो, मजा येणार आहे खूप. पुष्पा 2 एकदम ब्लॉकबस्टर मूवी झालेला आहे मित्रांनो. भयानक कमाई झालेली आहे खूप. आज एवढे दिवस झाले तरी पण आज 300 का 400 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तर मजा तर येणार आहे मित्रांनो. ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करा. चला पुढे सुद्धा आहे बघा पुष्पा कसे हो. आता सगळीकडे सध्या पुष्पा 2चं जोर आहे. त्याच्यामुळं PMT वगैरे सगळं जाम आहे. बघू शकता मित्रांनो वाघोलीतून निघलोय आपण. कुठल्या फिनिक्सला चाललो ना, फिनिक्स मॉलला. तर फायनली मित्रांनो आपल्याला युटर्न भेटलाय आणि होय ठोकला असतो नाही निसा आले नी. इंडिकेटर टाकी हात काढलाय आम्ही, हात काढलाय. फायनली मित्रांनो फिनिक्स मॉलला पोचलोय. ऍक्सिडेंट होता होता वाचलोय. जोरात झाला असता एकदम फास्ट याच्यामध्ये चला मित्रांनो पार्किंगची तिकीट घेतल्यात आपण. लाव लाव शो चालू झालाय. फायनली मित्रांनो आपण पोचलोय आता. चला लवकर उशीर झालाय. डायरेक्ट शोला जाऊ. शोला गेल्यानंतर भेटू. चला मित्रांनो फास्ट आलोय खरं मित्रांनो मॉलला, पण आम्हाला थिएटर सापडणार. हुडकतोय, विचारलं एक जणाला, सांगितलंय त्यांनी. तर आम्ही चाललोय आता. उशीर तर झालाय, शो चालू झालाय आमचा. तरी पण 10 ते 15 मिनिटाचा लेट झालाय. तसं बी काय आम्ही 10-15 मिनिटं आधीच बघितलेलंच आहे. आता जाऊन बसायचं डायरेक्ट. तर चला मित्रांनो जाऊन भेटू डायरेक्ट मध्येच. मित्रांनो एक सीन झालाय मोठा. आम्ही तिकीट ऑलरेडी 1100 रुपयाची 3 तिकीट काढली होती. आम्ही तिकीट इथल्या फिनिक्स मॉलचं काढलं होतं आणि तिकीट बुक झालंय वाकडचं फिनिक्स मॉलचं. 1100 रुपयाची तिकीट काढली 3 मित्रांनो. आलोय आता. लय राडा झालाय. शो तर चालू झालाय. आता विषय असा ठरलाय की आलो तर आता डबल इथं बुकिंग करून शो बघा पिक्चर बघायला जायचं. तर बघू शकतो बघा लाईनला लागलं 2 जण. लाईनला लागून तिकीट काढायला लागलं मित्रांनो. लय म्हणजे लय राडा झाला. इथं येऊन विचारलं, दाखवलं, सगळीकडे हुडकून बघतोय तर काय सापडा. त्यातले त्यात सापडलं. कसं तरी वेळ झाला म्हणून सापडलं ते कसं तरी विचारून. तर असं सीन झालं की इथल्याच्या ऐवजी वाकडचे सगळे तिकीट बुक झाले आणि कॅन्सल करता येणार ना काय नाही. शो वगैरे चालू झाला. आता म्हणलं जाऊ दे, आता आलं तर गेलं पैसे. आता लाईनला लागून तिकीट काढायला लागलं 3 मित्रांनो. तर बघू आता तिकीट वगैरे भेटतील का. जर भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. आता चाललोय तर जाणारच आहे बघायला. तर चला मित्रांनो बघू पुढे जाऊन. मित्रांनो तिकीट तर काय भेटले नाही. सगळा मूड ऑफ झालाय. आता दुसऱ्या मॉलला जायचं प्लॅनिंग झालंय. दुसऱ्या मॉलला जाऊन तिकीट काढायच्या आता. कारण सगळे स्लॉट बुकिंग आहे तिथं. तर बघू मित्रांनो जाऊन कुठल्या मॉलला आपल्याला तिकीट भेटतात का नाही. मूड तर पुरा ऑफ झालाय. सुदर्शन काय म्हणायचं तुला बोल. हीच होता तिकीट बुक करणार.
1100 रुपयाची तिकीट बुक केलं ती होय मिठू काय झालं काय सीन झालं काय सीन नाही भाऊ 1100 गेले आता पॉपकॉर्न खायचं राहील आता पॉपकॉर्न खायचे मस्त पैकी मिठू म्हणला होता पॉपकॉर्न वगैरे घेऊ त्यासाठी पैसे वगैरे आणले होते आता तीच पैसे घालायचे तिकीट बुक करायला ते पण आता पुढे जाऊन भेटले तर ठीक आहे पुढल्या मॉलला आमचा सगळा करता राहता आहे बघू आता चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा पुढे जाऊन बघू पुढल्या मॉलला आपल्याला तिकीट भेटतात का भेटली तर नक्कीच तुम्हाला सांगू तर चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आता आम्ही चाललोय दुसऱ्या मॉलला इथे तर काय आम्हाला तिकीट भेटलं नाही तर बघू दुसऱ्या मॉलला तिकीट भेटतंय का तिकडे तिकीट जर भेटलं तर तुम्हाला सांगतोच तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा चला पुढे बघा मित्रांनो मुंडवा ब्रिजला ट्रॅफिक बघा किती आहे असल्या ट्रॅफिक मधून कशी तरी गाडी काढली आम्ही आणि चाललोय आता ॲमनोरला जाम फकाट गर्दी आहे मित्रांनो ॲमनोराला आम्ही पोचलेलो आहे पार्किंग वगैरे तिकीट वगैरे काढून आम्ही पार्किंगला आलो बाकी इकडे जागा आहे का येत आहे ना इकडे ओके आहे जागा पार्किंगची तिकीट मात्र आम्ही काढायला लागलोय आता वरती जाऊन बघायचे पिक्चरचं तिकीट भेटतंय का नाही ते तर चला आता फायनली पोचलोय आपण बघू तिकीट वगैरे कुठे तिकीट काउंटर वगैरे सगळं ठीक आहे इकडून चला पुढं तर मित्रांनो फायनली आपल्याला तिकीट भेटलेलं आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला तिकीट भेटलेत आणि शो आणि चालू झाला नाही तर थोड्या वेळात शो चालू होतं मित्रांनो तोपर्यंत बाहेर फिरतोय तर बघू मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर कसं आहे काय आहे शो बोला शेठ काहीतरी म्हणा सांगा आपल्या मगापासून झालेल्या परिस्थितीबद्दल काहीच नाही सगळं सॉल्व्ह झालेलं आता ह्याला भूक लागली आता ह्याला सोडायचा उपवास आता त्यासाठी लागलाय हुडकायला काहीतरी खायला भेटतंय का तर बघतोय मित्रांनो तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा चला पुढे फायनली पोचलेलो आहे शेठ आपण पोचलेलो आहे पिक्चरला बसलोय आणि बरं वाटायला लागलं जरा जीवाला कारण पैसे असं पण गेलेत आणि इथं पण घालवलेत तर चला मित्रांनो शो बघू चालू तर झालं रे अल्लू अर्जुन आयकॉन स्टार तर मित्रांनो इंटरव्हल झालेला आहे जबरदस्त पिक्चर आहे मित्रांनो जर कोण नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा मित्रांनो ब्लॉग खूप मजा येते मित्रांनो चला झाला पिक्चर झाला चला बाहेर हाऊसफुल झालेला आहे मित्रांनो पिक्चर आणि बाहेर आलेला आहे आता गर्दी आणि सुदर्शन तर मित्रांनो एक नंबर आलेला आहे पिक्चर आणि मजा तर आलेला आहे भरपूर आणखीन फुल थिएटर होणार आहे कारण माणसं बघितलं तुम्ही वेटिंगला भरपूर होती तर नाईटच्या शोला आलेले आहेत भरपूर माणसं मित्रांनो तर खतरनाक शो होता सांगा मिठू भाऊ काय वाटतं पिक्चर बद्दल लय खतरनाक आहे लय म्हणजे काय डायरेक्ट धूपच आता पार्ट 3 येणार आहे तर 3 मध्ये आपल्याला सांगितलं त्यांनी ब्लास्ट झालेला आहे तर आता पुढं तर मज्जाच येणार आहे पार्ट 3 ला पण सुदर्शन शेठ काहीतरी ठेवणारच सस्पेन्स तर आहे खतरनाक त्यामध्ये फोटो तर बघ पण बोला सुदर्शन शेठ बोला काहीतरी पिक्चर बद्दल फोटो काढायचे तर एक नंबर पिक्चर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जर नवीन कोण असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन प्रकारचे तुम्हाला ब्लॉग माझे पाहायला मिळतील या चॅनलवर तर चला मित्रांनो भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या
बाय बाय, गुड नाईट.